रामकृष्ण हरी. सध्या आपण आहोत अलंकापुरीमध्ये. आपण पाहिलं असेल इथं पंक्तीवरती पंक्ती उठतायत आणि ज्या पद्धतीने आपण ठरवलं आहे की जेवण हे केळीच्या पानावरती झालं पाहिजे, हे प्रयत्न आपण सर्वजण करत आहोत. पण हा प्रयत्न पूर्ण करण्याचं काम जे करतायत तर आमचे ते ढवळे महाराज आहेत, त्यांचं खरंच मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतोय. आपण पाहिलं असेल त्यांनी पिकअप भरून या ठिकाणी केळीची पानं आणलेली आहेत. त्यांनाच विचारूयात की ही सेवा त्यांनी कशी स्वीकारली आहे, काय भावना आहे त्यांची, आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया. आमचे शिमूर गावान समजे आमचे भाविकांनी समजेनं आणले, आम्ही एकलेलंच नाही, समजे कष्ट केले समजे. फक्त आम्हाला माऊलीचीच कृपा आहे. किती हजार आणले सांगा? 25-30 आहेत बघा. 30,000 पानं आहेत. 30,000 पाणी. पण आम्हाला सेवा आमच्या माऊलीने घडून आणली, शिमूर गावांना उस्तीने करू नये म्हणून आमचं फक्त कळकळीची विनंती साऱ्या लोकांनी असे पानं आणावं. क्या बात आहे. म्हणजे हे भावना आहे त्यांचं म्हणणं आहे, आम्ही केलंच नाही, हे कोणी केलंय? माऊली. हे सगळं जे करून आणलंय करायला केलं नाही, माऊलीनेच केलं. समजा शिमूर गावांना फक्त आपल्याला काय भेटली? सेवा करण्याची संधी संधी भेटली. दिली आम्हाला शिमूर गावाला. हे बघा, हे आहे ज्ञानोबाराय आणि तुकोबारायांचं प्रेम. म्हणजे एक स्वतः दिवसभर केळीची पानं तोडायची सगळ्या गावकऱ्यांनी मिळून, ती व्यवस्थित इथं भरायची, उतरायची आणि फक्त त्यांना आनंद एवढाच येतो की बाबा आमच्या केळीच्या पानावरती इथं जे आलेले भाविक आहेत ना ते जेवतायत, हेच त्यांना या ठिकाणी सगळ्यात मोठा आनंद आहे. भाऊ काय नाव आहे तुमचं? संतोष चव्हाण. संतोष चव्हाण. भाऊ तुमचा म्हणजे तुमच्या शेतात नाही आपल्या तर? शेतातले. बरं, काय तुम्ही जेव्हा ते तोडतात तर प्रत्येक वेळी त्यांना जे तोडणारे जे आपले भाऊ येतात त्यांच्या चेहऱ्यावर कसा आनंद राहतो? चांगला आनंद. तर त्यांना म्हणा बाबा की एक दिवस तरी इथं तुम्ही जे पानं आणतायत त्यांना जेवण्यासाठी बिलकुल या, एक दिवस का होईना त्यांना या ठिकाणी निश्चितच बोलवा. भाऊ या भाऊ, काय तुमचं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं म्हणजे जी आता आम्ही सेवा घेतली हो. ती पूर्णरित्याच पार पाडली आणि ज्यांनी सेवा घेतलेली ती पण व्यवस्थित पार पाडावं, इथं कुणाला अडचण येऊ नये. आणि हा खूप निर्णय चांगला आहे.